नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पी.एस. कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पी.एस. कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. युडायस स्टुडंट अपडेट जीपी, एफपी, ईपी, पीपी विद्यार्थ्यांचे युडायसमधील अपडेट 2026-27 याबद्दलची सविस्तर माहिती स्टेप वाईज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओचा यूट्यूबवर सर्च करण्यासाठी नंबर आहे पी.एस. कॉमर्स स्पेस 27005. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, पी.एस. कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा, सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा, त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. सर्व शिक्षकांनी युडायस प्लस 2026-27 मधील आपापल्या वर्गाचे जीपी, ईपी, एफपी, पीपी चे फॉर्म भरताना खालील सूचना लक्षात घेऊन फॉर्म भरावेत. प्रथम गुगल किंवा तुम्ही क्रोमवरती जायचं आहे. समोर स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय तर ते पण मी एका बाजूला बोलतोय आणि तेच तुम्हाला दाखवत आहे. क्रोमवरती गेलं की त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे युडायस प्लस. याप्रमाणे मी तुम्हाला टाईप केलेलं दाखवलं, याप्रमाणे तुम्ही पण टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर पुढे एंटर किंवा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रथमच इथे पहिलीच वेबसाईट दिसते युडायस प्लस. युडायस प्लस वरती यावरती सुद्धा तुम्ही काय करायचंय, क्लिक करायचं आहे. पुढील पेज त्या ठिकाणी ओपन होईल. पुढील आपल्याला स्क्रीन याप्रमाणे दिसणार आहे. त्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावरती क्लिक करायचं आहे. काही सेकंद त्या ठिकाणी घेतात, घाई करायची कारण नाही. व्यवस्थित क्लिक करा आणि 1, 2, 3 सेकंद वाट पहा. पुढील स्क्रीन दिसेल. अशा प्रकारची स्क्रीन पुढील आपल्याला याप्रमाणे दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट स्टेट म्हणजे राज्य आपल्याला निवडायचं आहे. तर या ॲरोवरती क्लिक करा. 2 वेळा एम टाईप करा, म्हणजे पहिल्यांदा मध्य प्रदेश येतंय, नंतर महाराष्ट्र येतंय. तर ते महाराष्ट्र सिलेक्ट करा. बघा या स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी मध्य प्रदेश, त्याच्या खाली एम, दुसरा महाराष्ट्र. तर महाराष्ट्रावरती क्लिक करा. ब्ल्यू कलर त्या ठिकाणी येतो आणि महाराष्ट्र खाली दिसायला लागते. त्यानंतर पुढे आपल्याला गो वरती क्लिक करायचं आहे. गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसते. बघा ही स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसेल, म्हणजे 4 आपल्याला मॉड्यूल्स दिसत आहेत. आपल्याला टीचर आहे, मॅनेजमेंट आहे, प्रोफाईल फॅसिलिटी आहे आणि इकडे स्टुडंट मॉड्यूल आहे. तर आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये जायचंय. तर स्टुडंट मॉड्यूलच्या समोर जे लॉग इन दिसते त्यावरती काय करा, क्लिक करा. पुढील स्क्रीन दिसेल. तर बघा इथे युडायस प्लस साइन इन करायचं, युजर नेम. तर युजर नेम जे आहे तर आपल्या शाळेचा जो 11 अंकी जो युडायस नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे. युडायस त्याचं पासवर्ड सुद्धा आपल्या शाळेकडे आहे. तर प्रत्येकाने आपल्या शाळेचा पासवर्ड जो आहे तो व्यवस्थित टाईप करा, करेक्ट टाईप करा. वाटल्यास हा आयकॉन जो आहे डोळ्याचा आयकॉन, त्यावर क्लिक करून पासवर्ड करेक्ट आहे का खात्री करून घ्या. त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा दिलेला आहे, इमेज. ज्याप्रमाणे आपल्याला कॅप्चा दिसते त्याचप्रमाणे या ठिकाणी काय करायचंय, टाईप करायचंय आणि नंतर साइन इन करायचंय. तर आपण आता पुढची स्टेप पाहूया. असं केल्याच्या नंतर खाली साइन इन वरती क्लिक करायचं आहे. साइन इन वर क्लिक केलं की पुढील स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसते. आता इथे 2026-27 जो दिसतंय रेड कलर मध्ये त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसणार आहे. तर याप्रमाणे आपल्याला आपलं शाळेची इन्फॉर्मेशन, शाळेचं नाव, प्राचार्यांचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव, हे सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसणार आहे. 2 वेळा आपल्या शाळेची इन्फॉर्मेशन दिसते. क्लोज बटन वरती क्लिक करा आणि सर्व वर्ग दिसतील. आपल्या शाळेत जेवढे वर्ग असतील तेवढे दिसतात. तर वर्ग दिसतील. आपण आपल्या वर्गातील, म्हणजे तुम्ही ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहात किंवा तुमच्याकडे ती कामाची जबाबदारी दिलेली आहे, तर त्या वर्गाच्या समोरील व्ह्यू मॅनेज शेवटचा जो ऑप्शन आहे, शेवटच्या कॉलममध्ये आपल्या समजा 5वीचा वर्ग असेल, 11वीचा असेल, तर शेवटच्या कॉलममध्ये व्ह्यू मॅनेज जो शब्द आहे त्यावरती क्लिक करा. त्यामध्ये जीपी, एफपी, ईपी, पीपी हे रेड कलरमध्ये लाल रंगामध्ये दिसतील. तो प्रत्येक फॉर्म खालीलप्रमाणे आपल्याला भरायचा आहे. जे फॉर्म भरले जातील तेव्हा त्यास लाल रंगाच्या ऐवजी हिरवा रंग झालेला किंवा बदललेला दिसतो. तेव्हा त्या विद्यार्थ्याचा फॉर्म पूर्ण भरला आहे असे आपण समजावे. अशा वेळी जीपी, ईपी, एफपी, पीपी हे सर्व हिरव्या रंगाचे होतील. आता पहिला पर्याय दिलेला आपल्याकडे, पहिला ऑप्शन आहे जीपी जनरल प्रोफाईल. तर 4.1.1 ते 3 नाव आणि जन्मतारीख चेक करा, बरोबर असेल तर ठीक आहे, पुढे जायचंय. त्यानंतर पुढे आई आणि वडिलांचं नाव पण चेक करा, स्पेलिंग वगैरे पाहून घ्या. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि दाखला आणि मागच्या वर्षाची मार्कशीटची झेरॉक्स हे सर्व असेल तर सोपं जाईल. त्यानंतर कॅटेगरी चेक करून घ्या, बरोबर असेल तर पुढे जायचंय. 4.1.17 मध्ये अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो म्हणा किंवा तिथं सिलेक्ट करा. त्यानंतर 4.1.20 रक्तगट टाका. आता रक्तगट तुमच्याकडे जर ऑलरेडी तुम्ही यादी घेऊन बसलेला असाल, प्रत्येक विद्यार्थ्याचा रक्तगट तुमच्याकडे असेल किंवा अगोदर त्या ठिकाणी फॉर्म ऑप्शन भरलेला असेल,
तर काही प्रश्न नाहीये, तर तुम्ही तो रक्तगट टाका. जर नसेल तर तुम्ही अगोदर असलेला मी एक पर्याय सुचवतोय. म्हणजे हा काही फिक्स नाहीये, पण अगोदर पद्धत अशी आहे, की आपण रक्तगट कोणते आहेत ही माहिती करून घ्यायची आहेत आणि नंतर त्या ठिकाणी भरायचे. पण एखादा भरलेला नसेल आणि आता तुम्ही अपडेट करायला बसला आहात, तर तात्पुरता एखादा रक्तगट सिलेक्ट करा. तो एखाद्या वहीमध्ये नोट करून ठेवा, की मी या ठिकाणी हे आपल्याला अपडेट करायचं आहे. मग तुम्ही पुन्हा परत दुसऱ्या दिवशी सुद्धा हा रक्तगट किंवा त्या विद्यार्थ्याकडून जी माहिती मिळाली रक्तगटाची, की तुम्ही ती अपडेट करू शकता. बाकीचे मुद्दे तसेच राहू द्या. त्यानंतर सेव्ह क्लिक करा, क्लोज करा, नेक्स्टवर क्लिक करा. नंतर दुसरा ऑप्शन, दुसरा आपल्याला पॉइंट ओपन होईल. ई-पी एनरोलमेंट प्रोफाइल 4.2.1 जनरल रजिस्टर नंबर आपण आपल्या शाळेत प्रवेश घेतला की त्या विद्यार्थ्याला नंबर देतो. तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नवीन विद्यार्थी असेल तर आपल्याला नवीन नंबर टाकावा लागतो. जर जुनाच मागच्याच वर्षी आपल्या शाळेत असेल तर नंबर टाकायची गरज नाही. ऑलरेडी नंबर टाकलेला असतो. फक्त चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर 4.2.2 मध्ये प्रवेश दिनांक फक्त 5वी साठी जर पाहायला गेलं तर 16/6 म्हणजे शाळा उघडल्याची पहिली जी दिवस आहे तोच ही तारीख आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. किंवा आता 11वीच्या ऑनलाईन ॲडमिशन आहे तर तुम्ही त्यांची जी ॲडमिशनची जी डेट आहे ती टाका. किंवा तुम्ही शासनाने ज्याप्रमाणे आपल्याला 11वीचे वर्ग सुरू करायला सांगितलेत त्यानंतरची पण डेट टाका. कारण काहींची मे महिन्यामध्ये ॲडमिशन झालेली आहे. जूनमध्ये काहींचे झाले. त्यामुळे ती डेट ॲक्सेप्ट करत नाहीत ते. तर त्यामुळे तुम्ही ती डेट चेंज करून घ्या आणि जी शासनाने डेट दिली ती टाका. आपल्या वर्गातील संबंधित विद्यार्थ्यांचा अनुक्रमांक म्हणजे आपण आता ॲडमिशन झाल्यानंतर रोल कॉल लिस्ट बनवतो. तो जो रोल नंबर आहे आपल्या कॅटलॉगमधला तो रोल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे किंवा टाइप करायचा आहे. त्यानंतर 4.2.3 मध्ये ए ऑप्शन आहे तिथं मराठी सिलेक्ट करायचं आहे. आता ज्यांचं हिंदी मीडियम असेल ते हिंदी करू शकतात. त्यानंतर 4.2.3 मध्ये मराठी इंग्लिश त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ज्यांचं मराठी मीडियम आहे त्यांनी मराठी करायचं आहे. ज्यांचं हिंदी असेल त्यांनी हिंदी इंग्लिश करा. त्यानंतर आहे 4.2.3 आता आपल्याला इथे विषय टाकायचे आहेत. आता एक काम करायचं जे विषय आपल्याला या ठिकाणी दिले त्याच्यापैकी 3 किंवा 4 विषय सिलेक्ट करायचे आहेत. शक्यतो 3च करा. आणि पुढचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये 2 नंबर जो आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला काही विषय सिलेक्ट करायचे आहेत. तर त्या प्रकारे तुम्ही तिथे पण एक विषय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जे विषय आपल्याला तिथे डिस्प्ले होतील त्यापैकी एक विषय त्या ठिकाणी सिलेक्ट करा. परंतु एक लक्षात घ्या यामध्ये 1 नंबरमध्ये जे विषय आपण घेतले होते ते सोडून इतर विषयापैकी एक विषय हा 2 नंबरमध्ये काय करायचा आहे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे समजा तुम्ही आता कॉमर्सला असाल 11वी 12वी तर तुम्ही ते समजा इकॉनॉमिक्स घेतला, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी घेतला, सेक्रेटरियल प्रॅक्टिस घेतला. तर तुम्ही त्यानंतर काय करायचं इकडे येऊन वाटलं तर कॉमर्स घ्या. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तिकडे 3 आणि 2 नंबरच्या पॉइंटमध्ये 1 अशा प्रकारे एक विषय सिलेक्ट करायचे आहेत. त्याशिवाय ते ऑप्शन म्हणजे सिलेक्ट होत नाही पुढे जात नाही सेव्ह होत नाही. आता तिसरा जो आहे पुढील विषय टाकणे. आता इथे मोरल एज्युकेशन दिलेलं आहे त्यांनी पण हा टॅब चालू असला तर ठीक आहे विषय निवडा नसेल तर आपण पुढच्या पॉइंटकडे जायचंय. बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की 4.2.4 यामध्ये काय करायचंय? तर यामध्ये आपल्याला 11वी आणि 12वी साठी शाखा निवडायची आहे. आता ज्यांच्या कॉलेजमध्ये आर्ट शाखा आहे त्यांनी आर्ट हा ऑप्शन किंवा पर्याय निवडायचा आहे. ज्यांच्यामध्ये सायन्स शाखा आहे ज्यांच्याकडे तर त्यांनी सायन्स सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर 3 नंबर आहे कॉमर्स ज्यांच्याकडे शाखा आहे, ब्रँच आहे त्यांनी कॉमर्स सिलेक्ट करायचं आहे. परंतु मी 5वा पॉइंट लिहिला आहे. ते 4 नंबर त्या सॉफ्टवेअरमध्ये दिसत नाही. 5 नंबर दिसतो डायरेक्टली. तर परंतु काही ठिकाणी संयुक्त तुकडी कंपोझिट डिव्हिजन मंजूर झालेली आहे. त्या कॉलेजने त्यावेळी 5 नंबरचा अदर पर्याय निवडायचा आहे. म्हणजे त्यांच्याकडे कंपोझिट डिव्हिजनमध्ये आर्ट आणि कॉमर्स अशा प्रकारे दोन्ही विद्यार्थी एकत्र बसतात. तर अशी ती डिव्हिजन आहे किंवा तुकडी आहे. तर त्यांनी अदर पर्याय निवडायचा आहे. ज्यांच्याकडे सेपरेट आर्ट कॉमर्स आहे त्यांनी 1, 2, 3 घ्या. त्यानंतर ज्यांच्याकडे नाहीये, ज्यांच्याकडे कंपोझिट आहे आर्ट्स आणि कॉमर्स तर त्यांनी अदर पर्याय निवडायचा आहे. हा एक पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. 4.2.5 ए मध्ये काय केलंय मागील वर्षी आपल्या शाळेचा विद्यार्थी असेल तर एक सिलेक्ट करायचं आहे. 1 स्टडीड ॲट करंट सेम स्कूल. करंट किंवा म्हणजे सध्या चालू असलेला किंवा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे असा हा पहिला ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे. आणि आपल्या शाळेत बाहेरून आलेला विद्यार्थी जर असेल तर 2 सिलेक्ट करायचा आहे. सेकंड पॉइंट आहे बघा स्टडीड ॲट अदर स्कूल. त्यानंतर बी पॉइंट आहे त्यातला मागील वर्षीची इयत्ता चेक करणे. मागच्या वर्षी आपण जर प्रमोशन केलेलं असेल तर बरोबर मागची इयत्ता ऑलरेडी आलेली असते फक्त चेक करायची आणि पुढे जायचं आपल्याला. त्यानंतर 4.27 मध्ये जो विद्यार्थी जर पास झालेला असेल तर 1 नंबर टाकायचा आहे. 1 नंबर सिलेक्ट करायचा आहे. त्यात 1 नंबर दिलेला आहे आपल्याला प्रमोटेड किंवा पास. तर हा ऑप्शन तुम्ही काय करा सिलेक्ट करा निवडा. त्यानंतर आता पुढे म्हटलंय शक्यतो सर्व विद्यार्थी पास किंवा प्रमोटेड असतातच. आणि नसेल तर 3 नंबर टाकायचा आहे. अगोदरच टाकलेला असेल तर पुढे जायचं आहे. म्हणजे आपण अगोदर 3 नंबर बऱ्यापैकी प्रमोटेड 3 नंबर हे जर अगोदरच टाकून आणलं असेल तर आपण पुढच्या पॉईंटकडे जायचं आहे. बाकीचे मुद्दे आहे तसेच राहू द्या. यानंतर सेव्ह करा, नेक्स्टवर क्लिक करा, पुढच्या पॉईंटकडे जा. तिसरा पॉईंट आहे आपला एफ-पी फॅसिलिटी प्रोफाइल
4.3.1 मध्ये 5वी ते 8वी साठी यस म्हणायचं आहे. यस ऑप्शन निवडायचा आहे आणि फ्री टेक्स्ट बुक या चेक बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. म्हणजे तिथे टिक मार्क येईल. कारण 5वी ते 8वी आपल्याकडे फ्री पुस्तके दिली जातात म्हणून हा ऑप्शन निवडायचा आहे. बाकी सर्व वर्गांसाठी नो हा ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर 4.3 मध्ये राज्य राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा किंवा सिलेक्ट करा. त्यानंतर 4.3.4 मध्ये NCC असेल तर येस, नसेल तर नो. NSS असेल तर येस, नसेल तर नो. 3 नंबर आहे स्काउट गाईड असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर पुढचे पॉईंट आहे बघा 3.567 उंची, वजन, घर ते शाळेचं अंतर किती आहे, आई आणि वडिलांचं शिक्षण हे आपल्याला फॉर्ममध्ये भरायचंय. पण आता आपल्याकडे समजा जर आपल्याकडे अवेलेबल असेल, तुम्ही सगळं हे माहिती घेऊन बसलेला असाल, तर आहे ती ॲक्युरेट माहिती या ठिकाणी भरायची आहे. आणि जर सध्या तुमच्याकडे उपलब्ध नसेल, तर तुम्ही ती काय करायची आहे, नेक्स्ट डेला तुम्ही ती मिळवायची आणि नंतर पुन्हा तुम्ही अपडेट करायची. तात्पुरती तुम्ही काय करू शकता, एक अंदाजे उंची, वजन टाका. आता मी हा एक पर्याय सांगतोय, म्हणजे हा काही करेक्ट पर्याय नाहीये. घर ते शाळेचा अंतर तिथे 2-3 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी एक निवडा. आई-वडिलांचं शिक्षण तुम्ही एक अंदाजे त्या ठिकाणी घेऊ शकता. पण मात्र हे तिन्ही पॉईंट तुम्ही उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसानंतर तुम्ही हे सगळी माहिती गोळा करून पुन्हा या ठिकाणी यायचंय आणि हे सर्व काय करायचंय, अपडेट करायचंय. वरील 3 मुद्दे जर सध्या तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर अंदाजे लिहा आणि नंतर पुन्हा आपण अपडेट करू शकतो. नंतर दुसऱ्या दिवशी अपडेट करून घ्या. बाकी मुद्दे आहे तसेच राहू द्या. यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट सेव्ह करा, नेक्स्टवर क्लिक करा. चौथा पॉइंट ओपन होईल. 4 नंबर आहे पीपी प्रोफाइल प्रिव्ह्यू. म्हणजे आतापर्यंत 3 पर्यंत जी आपण माहिती भरली तीच पुन्हा आपल्याला आता व्यवस्थितपणे सर्व एका पेजवर दिसणार आहे. सर्वात शेवटी सर्व माहिती चेक करून कंप्लीट डाटावरती क्लिक करायचंय. तर नेक्स्ट स्टुडंट त्यानंतर येईल. जर आपलं जर ओके असेल तर हे सर्व काही होते. जर आपलं काही राहिलं असेल तर तिथे रेड कलरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी चौकून इंडिकेट होतो आणि त्या रेड कलरमध्ये आपलं काय राहिलं ते दाखवतं आपल्याला ॲप हे सगळं सॉफ्टवेअर. त्यामुळे आपण तिथे जाऊन तेवढं फक्त अपडेट करायचं. जरी विसरलो आपण आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायला गेलो की ते आपल्याला दाखवतात की कुठं चुकलंय किंवा कुठं तुमचं लिहायचं राहिलंय. त्यामुळे आपण घाबरून जायचं काही कारण नाही. तिथे जाऊन तुम्ही ते चेक बॉक्सवरती कंप्लीट करा. काय क्वेरी आली ती आणि पुढे चालायचंय. अशा प्रकारे आपल्याला एक विद्यार्थी आपल्याला अपडेट करायचा आहे. तर मी एक WhatsApp नंबर दिलाय. फक्त मेसेज मी रिप्लाय देतो. कॉल वगैरे घेत नाहीये. शिक्षक बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.